गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके. चला, मग आज सगळ्यांना माहिती आहे ईव्हीएसचं लेक्चर आहे. आपण स्टार्ट करूया. त्याच्या आधी मी ओरल घेणार आहे. सगळ्यांना मी सांगितलेलं लास्ट टाइम. लेसन नंबर 5 आणि 6 सगळ्यांनी केले क्वेश्चन आन्सर्स लर्न. आन्सर इन वन सेंटेन्स सांगितले होते मी लर्न करायला, आणि फिलिंग द ब्लँक्स असतील तर फिलिंग द ब्लँक्स लर्न करायला सांगितलेले. ओके, चला. तर मी फर्स्ट क्वेश्चन विचारते. ज्याला आन्सर येते त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचे. ओके, कळालं? जिसको आंसर आएगा उसने चैट बॉक्स में नाम लिखना है. ओके, चला. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, डॅश इज नोन फॉर फोर्ट रायगड. डॅश इज नोन फॉर फोर्ट रायगड. कोण सांगणार काय आन्सर आहे? डॅश इज नोन फॉर फोर्ट रायगड. रायगड किल्ल्यामुळे टिंबटिंब हा जिल्हा ओळखला जातो. मराठीत पण ज्यांना येते त्यांनी सांगायचं. मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोन्ही. चला, कोण सांगणार? किसको आंसर पता है? डॅश इज नोन फॉर फोर्ट रायगड. तो फोर्ट आहे रायगड, त्याच्यामुळे कुठला जिल्हा ओळखला जातो? कुठला डिस्ट्रिक्ट ओळखला जातो? चला, येस, गार्गी माईक ऑन कर, सांग बा. गार्गी माईक ऑन कर, सांग काय आन्सर आहे? गार्गी माईक ऑन कर. हॅलो, आवाज येत नाहीये गार्गी मला तुझा. स्पर्श, तू सांग काय आन्सर आहे? मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. रायगड. व्हेरी गुड, रायगड. व्हेरी गुड. तर अजून कोण सांगणार आन्सर? बाकी के लोग, आपको पता नहीं है? ओके, आरुष तू सांग आन्सर. डॅश इज अ नोन फॉर फोर्ट रायगड. रायगड डिस्ट्रिक्ट. वेरी गुड, रायगड डिस्ट्रिक्ट. बघा, बाकी के लोग, आपको पता नहीं जो रायगड फोर्ट है? ओके, तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. एकदा लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा गार्गी, मग माईक ऑन होईल. ओके, तर बघा, रायगड डिस्ट्रिक्ट इज नोन फॉर फोर्ट रायगड. ओके, तर रायगड किल्ल्यामुळे रायगड हा जिल्हा ओळखला जातो. कळालं सगळ्यांना? आन्सर इज रायगड डिस्ट्रिक्ट. चला, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सांगा. विच इन्स्ट्रुमेंट्स आर यूज फॉर मेजरिंग टाइम. चला, कोण सांगणार मला? टाइम मेजर करण्यासाठी कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट यूज केले जात होते? कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो? टाइम मोजण्यासाठी आपण कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट्स यूज करतो? कोण सांगणार मला? चला, सगळ्यांनी आन्सर द्यायचंय. सगळ्यांनी ओरल आहे आज. फक्त स्पर्शच देतो आन्सर, बाकीचे. विच इंस्ट्रूमेंट्स आर यूज फॉर मेजरिंग टाइम. ओके, स्नेहा आप बताइए. चलिए, कौन से इंस्ट्रूमेंट्स यूज होते हैं टाइम मेजर करने के लिए? स्नेहा माइक ऑन कीजिए, बताइए. मिनट, सेवन. नो नो, टाइम मेजर करने कौन से इंस्ट्रूमेंट्स बोले मैंने? इंस्ट्रूमेंट्स, किसकी वजह से हमें टाइम पता चलता है? घड़ी. हाँ, तो उसको क्या बोलते हैं इंग्लिश में? ओ बताए. क्लॉक. क्लॉक. और कौन सी चीजें?
ओके वेरी गुड, आपने एक आंसर बताया क्लॉक है, बाकी के लोग चलिए। नेक्स्ट कौन सांगेल? आपका माइक ऑफ कीजिए। नेक्स्ट तन्वी, सांग बाळा, विच इंस्ट्रूमेंट्स आर यूज फॉर द मेजरिंग टाइम? Calendar, हाँ, school timetable. ओके कॅलेंडर इज राईट आन्सर, व्हेरी गुड, माइक ऑफ करा। नेक्स्ट अजून एक आहे, कोण सांगणार अजून? रिद्धी, ओके रिद्धी सांग मला, कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट्स यूज होतात? Water clock, यस व्हेरी गुड, व्हेरी गुड, अजून? a calendar, हाँ, uh, and हाँ, क्लॉक, ओके व्हेरी गुड, माइक ऑफ करा। नेक्स्ट गार्गी तू सांग बा, काळ मोजण्यासाठी कुठल्या कुठल्या वस्तूंचा वापर केला जातो? घटपात्री आणि वाळूचे घड्याळ. ओके, आणि कॅलेंडर सुद्धा, ओके व्हेरी गुड। तर वॉटर क्लॉक, क्लॉक्स आणि कॅलेंडर हे टाइम मेजर करण्यासाठी यूज केले जातात, ओके। नेक्स्ट क्वेश्चन, विच बिल्डिंग्स कॅन बी सीन इन अ टाउन? कुठले कुठले टाउन मध्ये कुठले कुठले बिल्डिंग्स आपल्याला दिसतात? कोण सांगणार? गावात कोणत्या कोणत्या वास्तू असतात? चला कोण सांगणार मला? विच बिल्डिंग्स कॅन बी सीन इन द टाउन? गावात कोणत्या कोणत्या वास्तू असतात? संयोग माईक ऑन कर, सांग बाळा, कुठल्या कुठल्या वास्तू असतात गावात? संयोग माईक ऑन कर। गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग। घर, पोषक, वाहने, उद्योग, संविधान, सुविधा. गावामध्ये विचारलंय बाळा मी, गावामध्ये कुठल्या कुठल्या बिल्डिंग्स वास्तू असतात? मंदिर, ओके अजून कोण सांगणार मला आन्सर? आरुष सांग, विच बिल्डिंग्स कॅन बी सीन इन द टाउन? आरुष, आवाज येतोय माझा? ओके स्नेहा आप बताइए, चलिए, विच बिल्डिंग्स कैन बी सीन इन टाउन? साइकिल, मोटर, बिल्डिंग्स बोला है मैंने बेटा, बिल्डिंग्स, क्या क्या देख, क्या क्या होते हैं टाउन में? मिट्टी का घर होता है. नो आंसर रॉन्ग है, माइक ऑफ कीजिए। नेक्स्ट, ओके स्पर्श सांग बा, ओके स्पर्श सांग। टेम्पल, केव, हाँ, चर्च, फोर्स, फोर्ट्स, मेमोरियल, मॉस्किटो, म्यूजियम, मॉस्क्यूज एंड म्यूजियम्स, म्यूजियम. वेरी गुड। तर देखिए, माइक ऑफ करवा, आंसर इज टेम्पल्स, केव्स, मॉस्क्यूज, चर्च, मेमोरियल्स, फोर्ट्स, म्यूजियम, तो ये सगे ये जो बिल्डिंग्स है ये होते हैं टाउन में, ओके समझ में आया सब लोगों को? तर काय असतं गावामध्ये? कुठल्या वास्तू असतात? मंदिर, लेणी, मशीद, चर्च, स्मारक, किल्ला, वस्तु संग्रहालय, या गोष्टी असतात। कळालं सगळ्यांना? तो सब लोगों को, जिन लोगों ने आंसर नहीं दिया है उन लोगों को घर पे लर्न करना है क्वेश्चन आंसर्स, ओके।
आणि ज्यांनी आन्सर दिले व्हेरी गुड, सगळ्यांनी तुम्ही मस्तपैकी लर्न केलेत. ओके, चला आपण आज स्टार्ट करूया नेक्स्ट लेसनला. तो सब लोगों ने टेक्स्ट बुक निकाले, सगळ्यांनी टेक्स्ट बुक काढले ईवीएस चे. आपण आज न्यू लेसन घेणार आहोत. ओके, लास्ट टाइमचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले का सगळ्यांनी? जो लेसन घेतला होता आपण इनसाइड द किचन, क्वेश्चन आन्सर्स लिहिले तुम्ही? आप लोग यहाँ पे लिख के ऐसे बोलते हो होमवर्क किया, पर मुझे गूगल क्लासरूम में किसका होमवर्क नहीं दिखाई देता है. सगळ्यांचे होमवर्कच नाही दिसतात मला गुगल क्लासरूम मध्ये. अपलोड करताय की नाही करत आहे? आज मला सगळ्यांचे होमवर्क दिसले पाहिजे. ओके, आज मुझे सबका होमवर्क दिखना चाहिए गूगल क्लासरूम में. चलिए नेक्स्ट लेसन स्टार्ट करते हैं. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. तो लेसन का नाम है आवर बॉडी. ओके, तर बॉडी आप लोगों को पता है, हमारा जो शरीर है उसके बारे में आज हम लोग पढ़ने वाले हैं. आपलं शरीर, शरीर बद्दल आपण सगळं बॉडी पार्ट्स माहिती आहे सगळ्यांना? सबको बॉडी पार्ट्स पता है? पता है ना बॉडी पार्ट्स सब लोगों को? तो वही बॉडी पार्ट्स के बारे में आज पढ़ने वाले हैं हम लोग इस लेसन में. ओके, तर बॉडी पार्ट्स सगळ्यांना माहिती आहेत. ओके, तर त्याचे फंक्शन्स, ओके, आपल्या शरीराचे कुठले कुठले अवयव असतात, त्यांचे काम काय, ते आपण आज या लेसन मध्ये बघणार आहोत. ओके, चलो स्टार्ट करते. आवर बॉडी. कॅन यू टेल व्हॉट आर दिस चिल्ड्रन्स डुईंग? तर तुम्ही ते सांगू शकता का की मुलं काय काय करतायत? खाली जे चित्रामध्ये जे दाखवलेले आहेत प्रत्येक मुलं काय काय करतायत? चला कोण सांगणार? कौन बताएगा मुझे? यहाँ पे जो नीचे पिक्चर में जो है सब लोग क्या कर रहे हो? कुछ ना कुछ एक्टिविटी कर रहे हैं ना सब लोग? दिख रहा है ना सब लोगों को? काय ना काय ऍक्टिव्हिटी काहीतरी करतायत ते. एक जण बॉल खेळतोय. ओके, फुटबॉल खेळतोय. एक ट्रॅफिक पोलीस आहे. देन एक कंडक्टर आहे. एक स्कूलला जाते मुलगी. ओके, आणि एक डॉक्टर आहे. तर सगळे हे काय करतायत? त्यांची त्यांची कामं करतायत. ओके, तर विच पार्ट्स ऑफ देअर बॉडी आर दे युजिंग? तर त्यांच्या कुठल्या बॉडी पार्ट्सचं ते यूज करत आहे? कुठल्या शरीराच्या कोणते कोणते भाग ते वापरत आहेत? तर बघा, जो ट्रॅफिक पोलीस आहे तो त्यांच्या हाताचा हातवारे करून हाताने काहीतरी करतोय. ओके, ऍक्शन, तर हाताचा यूज करतोय तो, हँड. जो लड़का है फुटबॉल खेल रहा है वो उसका पैर का यूज कर रहा है, लेग का यूज कर रहा है. ओके, जो कंडक्टर है वो उसका हाथ का और पैर का दोनों का भी यूज कर रहा है. ओके, जी नर्स आहे ती सुद्धा तिच्या हाताचा यूज करते. ओके, तर इथे जे आहेत सगळेजण, सगळे आपापल्या बॉडी पार्टचा काय करत आहे? यूज करत आहे. ओके, नेक्स्ट. कैन यू टेल? तुम्ही सांगू शकता, आप लोग बता सकते हो, द पॉइंट आउट द बॉडी पार्ट्स, पॉइंट आउट द पार्ट्स ऑफ द बॉडी नेम बिलो. तर तुम्ही इथे जे बॉडी पार्ट्सची नावं दिले ती तुम्हाला इथे पॉइंट करता येतील का? येतील का सगळ्यांना? फोरहेड पता है सब लोगों को? हेड के नीचे वाला जो पार्ट. ओके, फोरहेड सगळ्यांना माहिती आहे. फोरहेड म्हणजे कपाळ. चीक, गाल पता है सब लोगों को. नोज, ईयर, टमी पता है सब लोगों को. पोट, चेस्ट, छाती, आर्म, आर्म यानी ऊपर वाला, ये हाथ का ऊपर वाला है. रिस्ट, मनगट सगळ्यांना माहिती आहे. पाम सबको पता है. थाई, नी, फुट, ये सब लोगों को बॉडी पार्ट्स पता है ना? मांडी, गुडगे, पाउल, ये सगळ्यांना माहिती आहेत ना बॉडी पार्ट्स? सब लोगों को पता है बॉडी पार्ट्स? चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए. सगळ्यांना हे बॉडी पार्ट्स माहिती आहेत ना? ओके, तो आप लोगों को ये पॉइंट आउट करना है. तुम्हाला ते सांगायचे त्या बॉईजचं हेड कुठे, फोर हेड कुठे. ओके, ते तुम्हाला घरी तुम्ही करू शकता. ओके, नेक्स्ट आपण बघूया.
स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. आता आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर कसं असतं ते आपण बघूया. ओके, शेप, आकार, आपल्या शरीराची रचना, आपलं शरीर कसं तयार झालंय ते आपण बघायचं. ओके, अपनी बॉडी कैसे तैयार हो गई है हुई है उसके बारे में देखने वाले हैं. ओके, देखिए स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. द हेड, टॉर्सो, आर्म अँड लेग्स आर द मेन पार्ट्स ऑफ द बॉडी. तर आपल्या बॉडीचे मेन पार्ट्स बघा कुठले. हेड, टॉर्सो, आर्म्स अँड लेग्स. डोके, धड, हाथ आणि पाय ये आपल्या शरीराचे मुख्य पार्ट है. ओके, हमारे बॉडी के जो मेन पार्ट है वो कौन से. हेड, टोर्सो. टोर्सो यानी क्या. टोर्सो किसे बोलते हैं, जो हमारा ये पार्ट है पूरा, जो हाथ और पैर पकड़ के पूरा जो पार्ट है बॉडी का उसको बोलते हैं टोर्सो. देखिए यहाँ पे दिया है हेड, आर्म्स एंड लेग्स आर जॉइंट टू द टोर्सो. ओके, तो टोर्सो, arms, legs are the main parts of the body. The head, arms and legs are joined to the torso. तो टोर्सो को क्या क्या ज्वाइन किया होता है. हेड, आर्म्स और लेग, ये टोर्सो को ज्वाइन किया होता है. ओके, तो देखिए यहाँ पे इस लड़के का बॉडी देखिए, इथे या मुलाचा बॉडी बघा. तर टोर्सो काय असणार आहे, ज्याला त्याचे हात आणि पाय जोडलेले, त्याला आणि डोकं जोडले त्याला बोलतात टोर्सो. म्हणजे हा मधला जो पूर्ण शरीराचा भाग आहे, बॉडीचा पार्ट आहे मधला वाला, तो सगळा काय झाला, टोर्सो झाला. ओके, कळालं सगळ्यांना. त्याला बोलतात मराठीत धड. हे फर्स्ट बघा, हेड. द हेड इज कव्हर विथ द हेअर. द डोक्यावर केस असतात, तुम्हाला माहितीये. बिलो द फोरहेड आर टू आईज with eyebrows and eyelashes. On the sides are the ears. आता बघा, डोक्यावर काय असतात. हेड म्हणजे काय, डोकं. डोक्यावर काय असतात, केस. ओके, मग ते फोरहेड, कपाळाच्या खाली काय असतात, दोन डोळे असतात. विथ आयब्रोज, त्याला भुवया असतात. आय लॅशेस असतात, पापण्या असतात. ऑन द साइड्स आर द इयर, आणि दोन्ही साइडला काय असतात, कान असतात. ओके, तो आपके जो हेड है, आपका सिर है, उस पर बहुत सारे बाल होते हैं. सिर के नीचे क्या है, देखिए टू आईज है. ओके, उसको आईज के ऊपर आईब्रोज है. ओके, आई लैशेस है, और दोनों साइड में क्या है, कान है, ईयर्स है. इन फ्रंट इन फ्रंट इज द नोज. बिलो द नोज इज अ माउथ एंड बिलो दैट द चिन. तो देखिए आपके जो फ्रंट साइड में, सामने वाले साइड में क्या है, नोज है. नोज के नीचे क्या है, माउथ है. ओके, और उसको उसके एंड बिलो दैट द चीन, उसके नीचे ही क्या है, चीन है. ओके, माउथ के नीचे ही क्या आहे, चीन आहे. तर समोर काय आहे, तुमच्या समोरच्या साईडला काय असतं, नाक असतं. नाकच्या खाली काय आहे, तोंड आहे, आणि तोंडाच्या खाली काय असते, चीन. चीन म्हणजे हनुवटी. द पार्ट दॅट जॉईन्स द हेड टू द टोर्सो इज द नेक. तर टोर्सोला हेड जॉईन करायसाठी काय यूज करतात, नेक. ओके, तर तुमचा जो शरीराचा भाग आहे, धड आणि तुमचं डोकं, त्याला जोडणारा भाग म्हणजे काय, मान. ओके, त्याला काय बोलतात, मान. तो नेक आप लोगों को पता है, सब लोगों को. ओके, तो हेड के बारे में पता चला सब लोगों को. हेड बद्दल समजलं का सगळ्यांना. डोकं, डोके सगळ्यांना कळालं. ओके, टोर्सो और हेड को ज्वाइन करने वाला कौन सा बॉडी पार्ट है, नेक. ओके, मान. नेक्स्ट, अब टोर्सो के बारे में देखते हैं. ओके, टोर्सो यानी क्या, देखिए द चेस्ट, एब्डोमेन एंड बैक टुगेदर मेकअप द टोर्सो. बघा, तर बघा टोर्सो म्हणजे काय, बघा छाती, पोट आणि पाठ, या सगळ्यांचं मिळून काय बनतं, टोर्सो. ओके, तो देखिए ये जो पीछे वाला बैक है पार्ट, पीछे वाला जो बैक है और आगे वाला चेस्ट, एब्डोमेन, ये सब मिलके क्या बनता है, टोर्सो बनता है. ओके,
तर जे छाती, पोट आणि पाठ यांचं मिळून काय बनतं? धड. ओके, मराठीत त्याला बोलतात धड. द पार्ट वेअर द आर्म इज जॉईन टू द टोर्सो इज कॉल्ड शोल्डर. आता तुमचे हात त्या टोर्सोला कशाने जॉईन होतात? शोल्डरनी. कशाने जॉईन होतात? शोल्डरनी, म्हणजे खांदा. तुमचा हात आणि जे टोर्सो आहे ते एकमेकांना जॉईन आहे. तर कशामुळे जॉईन आहे? शोल्डरनी. ओके, शोल्डर सगळ्यांना माहित आहे, खांदा. द लेग इज जॉईन टू द टोर्सो ऍट द हिप जॉईंट. आणि तुमचे पाय ते टोर्सोला कशाने जॉईन केलेले असतात? हिप जॉईननी. ओके, कशाने? हिप जॉईन. हिप जॉईन म्हणजे काय? खुबा. मराठीत त्याला बोलतात खुबा. समझ में आया सब लोगों को? जो चेस्ट है, एब्डोमेन है और बैक है हमारा, वो सब मिलके क्या बनता है? टोर्सो बनता है। आपके हैंड है, आपके आर्म है, जो टोर्सो से किस बॉडी पार्ट्स की वजह से ज्वाइन किए हुए हैं? कैसे ज्वाइन हुए? शोल्डर से। ओके, और आपके जो लेग है वो टोर्सो से कैसे ज्वाइन है? हिप जॉइंट से। ओके, समझ में आया सब लोगों को? सगळ्यांना कळालं का टोर्सो? टोर्सो कळाला सगळ्यांना? बाकी के लोग चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए. माझा आवाज क्लियर येतोय का? जरा सांगा चैट बॉक्स मध्ये. मेरी आवाज सुनाई दे रही है? आरुष, तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, एकदा क्लास लेफ्ट करून परत जॉईन हो. ओके, बाकीच्यांना आवाज ऐकायला येतोय. चलिए नेक्स्ट पार्ट देखते हैं. उसके बाद में क्या दिया है? बॉडी पार्ट देखते हैं हम लोग. टोर्सो नंतर काय दिलं त्यांनी? आर्म, हात. हात बद्दल बघूया. ओके, आपण द आर्म हॅज अ 3 पार्ट्स. तर आर्मचे बघा 3 पार्ट्स असतात. अप्पर आर्म, फोर आर्म अँड हँड. बघा आर्मचे किती पार्ट्स आहेत? 3 पार्ट्स आहेत. अप्पर आर्म, फोर आर्म अँड हँड. तिथे दाखवलेत बघा. अप्पर आर्म म्हणजे काय? दंड. फोर आर्म म्हणजे काय? अग्रबाहू बोलतात त्याला, आपला हात इथे मधला पार्ट. आणि हँड, हँड म्हणजे काय? तळहात. ओके, द आर्म हॅज अ 3 पार्ट्स, अप्पर आर्म, फोर आर्म अँड हँड. ओके, द फिंगर्स आर द पार्ट ऑफ द हँड. आणि आपले जे तळ हात असतात त्याचा पार्ट काय आहे? हाताची बोटे, ते आपल्या पंजाचा भाग आहे. ओके, द अप्पर आर्म अँड फोर आर्म आर जॉईंट ऍट द एल्बो. आता इथे बघा, जो अप्पर आर्म आहे आणि फोर आर्म आहे तो कुठे जॉईन झालेला आहे? एल्बोला, कोपऱ्याला काय झालेला आहे? जॉईन झालेला आहे. ओके, देन द फोर आर्म अँड द हँड आर जॉईंट ऍट द wrist. आणि जो फोर आर्म आहे आणि हँड आहे तो कुठे जॉईन झालेला आहे? wristला, मनगटला. ओके, कळालं सगळ्यांना आर्म बद्दल? तर आर्मचे किती पार्ट्स आहेत? 3 पार्ट्स आहेत. अप्पर आर्म, फोर आर्म आणि हँड. ओके, आपले जे तळ हात आहे त्याला हाताची बोटे काय झालेले असतात? हाताची बोटे हे आपल्या तळ हाताचा भाग आहे. ओके, आणि जे अप्पर आर्म आहे आणि फोर आर्म आहे ते कुठे जॉईन झालेले असतात? एल्बोला. आणि फोर आर्म आणि हँड कुठे जॉईन झालेले असतात? wristला, मनगटला. ओके, बघा इथे दिसतंय तुम्हाला पिक्चर मध्ये. अप्पर आर्म, एल्बो, फोर आर्म, wrist, palm, hand and fingers. ओके, सगळ्यांना कळालं? हाताचे भाग कळाले सगळ्यांना? हाताचे भाग कळाले सगळ्यांना? हँड बद्दल सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट आहे लेग. बघा लेग बद्दल बघूया आपण. द लेग टू हॅज अ 3 पार्ट्स. लेगचे सुद्धा 3 पार्ट्स आहेत. थाय, शँक आणि फूट. बघा थाय, थाय म्हणजे काय बोलतात? मांडी. ओके, शँक हा जो इथे मधला पार्ट दिसतोय ना, बघा नी आणि
अँकलच्या मध्ये पार्ट आहे त्याला बोलतात शँक. ओके. आणि नंतर काय फूट आहे. फूट म्हणजे काय पाऊल. ओके. ते असे 3 पार्ट्स पडतात. टोज आर द पार्ट्स ऑफ द फूट. आता जे पायाची बोटं असतात ते कशाचे पार्ट झाले, फूटचे पार्ट झाले. ओके. पाऊलाचे काय झाले, भाग असतात पायाची बोटे. देन द थाय अँड शँक आर जॉईन ऍट द नी. आता जे थाय आहे आणि शँक आहे ते कुठे जॉईन झालेले आहेत, गुडघ्याला जॉईन झाले, नीला जॉईन झालेले आहेत. ओके. अँड द शँक आणि फूट आर जॉईन ऍट द अँकल. कुठे जॉईन झालेले आहे, अँकलला. ओके. घोटा, मराठीत त्याला बोलतात घोटा. त्याचे शँक आहे आणि टोज आहेत, सॉरी फूट आहेत, ते कुठे जॉईन झालेलं आहे, अँकलला, घोट्याला. ओके. कळालं. द लेग also has a 3 parts, foot, thigh, thigh, foot and shank. ओके. आणि जो हे आहे पार्ट कुठला, टोजचा, तो कशाचा पार्ट आहे, फूटचा पार्ट आहे. ओके. पायाची बोटे. देन थाय अँड शँक आर जॉईन ऍट द नी. ते कुठे जोडलेले असतात, गुडघ्याला जोडलेले असतात. आणि शँक आणि फूट कुठे जॉईन झालेले असतात, अँकलला जॉईन झालेले असतात, घोट्याला. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं. चला नेक्स्ट पार्ट बघूया. त्याच्यानंतर काय दिले आपल्याला, न्यू टर्म्स दिलेले आहेत बघा. न्यू शब्द दिलेले आहेत, ऑर्गन आणि एक्सटर्नल ऑर्गन. ओके. अवयव. ऑर्गन म्हणजे काय, अवयव. आणि एक्सटर्नल ऑर्गन म्हणजे काय, बाहेरचे अवयव. ओके. चला आता ऑर्गन म्हणजे काय, द बॉडी पार्ट ऑफ द बॉडी दॅट इज यूज फॉर पर्टिक्युलर पर्पज. ओके. म्हणजे कुठल्याही ठराविक कामासाठी वापरला जाणारा शरीराचा भाग. कौन से भी आपको कुछ भी काम करने के लिए जो बॉडी पार्ट्स का यूज होता है उसे बोलते हैं ऑर्गन. ओके. जैसे वी यूज आवर लेग्स फॉर वॉकिंग, सो लेग्स आर ऑर्गन्स. वी यूज आवर इयर्स फॉर हिअरिंग, सो इयर्स आर ऑल्सो ऑर्गन. ओके. जसं आपण चालण्यासाठी पाय वापरले जातात, तर पाय हे काय झाले, ऑर्गन झाले, अवयव झाले. ऐकण्यासाठी आपण कान वापरतो, तर कान काय झाले, हे ऑर्गन झाले. ओके. तो जो भी काम करने के लिए हम लोग कुछ काम करने के लिए जो भी बॉडी पार्ट्स का यूज करते हैं, उस बॉडी पार्ट को क्या बोलते हैं, ऑर्गन बोलते हैं. जैसे चलने के लिए हम पैर का यूज करते हैं, तो पैर क्या हो गए, हमारे ऑर्गन हो गए. ओके. सुनने के लिए हम लोग कान का यूज करते हैं, ईयर का, तो ईयर क्या हो गए, क्या हो गए, ऑर्गन हो गए. कळालं सगळ्यांना. ऑर्गन, अ बॉडी पार्ट, अ पार्ट ऑफ द बॉडी दॅट इज यूज फॉर पर्टिक्युलर पर्पज. ठराविक कामासाठी वापरला जाणारा शरीराचा भाग, त्याला बोलतात अवयव. आणि एक्सटर्नल ऑर्गन्स मीन्स बाहर के, जो आउटसाइड, बॉडी के बाहर होते, ऑर्गन्स दैट आर ऑन द आउटसाइड ऑफ अवर बॉडी. बाहर के साइड में जो ऑर्गन्स होते उसे बोलते हैं एक्सटर्नल ऑर्गन. मीन्स लेग्स, ईयर्स, आर्म्स, ये सब जो हम लोगों को दिखाई दे रहे हमारे बॉडी पार्ट से, क्या है, एक्सटर्नल बॉडी पार्ट से, एक्सटर्नल ऑर्गन आहे. ओके. तर आपल्याला बाहेरच्या साईडला असणारे, शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव म्हणजे काय, बाह्य अवयव म्हणजे हात, कान, नाक, हे सगळे काय आहेत, आपले एक्सटर्नल काय आहेत, ऑर्गन्स आहेत. ते शरीराच्या बाहेर आहेत ना, बॉडीच्या बाहेर आहेत ना, म्हणून ते काय आहेत, एक्सटर्नल ऑर्गन. तर न्यू टर्म सगळ्यांना कळाले, ऑर्गन्स एंड एक्सटर्नल ऑर्गन. दोनों न्यू टर्म समझ में आए सब लोगों को. ओके. चलिए नेक्स्ट पार्ट देखते हैं. उसके बाद देखिए आप लोगों को क्वेश्चन पूछा है, कैन यू टेल, आप लोग बता सकते हो, हाउ विल यू वॉक विदाउट बेंडिंग युअर लेग्स ऍट नी. तुम्ही गुडघ्यामध्ये पाय न वाकवता चालू शकता का. जर चालताना तुम्ही पाय असे बेंडच केले नाही, वाकवले नाही, तर तुम्हाला चालता येईल का. कॅन यू कोम युअर हेअर विदाउट बेंडिंग युअर आर्म ऍट द एल्बो. तुम्ही तुमचा जो एल्बो आहे, कोपरा, तो न वाकवता केस विंचरता येईल का तुम्हाला. आप लोगों को आएगा क्या.
विदाउट चलते समय आप लोगों ने जो पैर है वो बेंड ही नहीं किया, तो आप लोगों को चलने के लिए आएगा क्या? नहीं आएगा, नहीं आएगा ना। और आप लोग जब हेयर कॉम्ब करते हो तो आपके जो आर्म है वो बेंड होते हैं ना, एल्बो में होते हैं ना बेंड। हात आपले हात आहेत ते कोपऱ्यामध्ये काय होतात, वाकतात. ओके, तो बिना बेंडिंग के आपको हेयर भी कॉम्ब करने के लिए नहीं आएगा। ओके, तो देखिए नेक्स्ट क्या बोला है उन लोगों ने, मूवमेंट्स ऑफ द बॉडी। ओके, तो हमारे वो जो बॉडी है उसकी मूवमेंट्स कैसी होती है, शरीराची हालचाल। ट्राय टू बेंड अ वुडन स्टिक, कॅन यू डू सो, वाय नॉट? तर तुम्हाला काय सांगितलंय, तुम्हाला जे विट्टी दांडू है, वुडन विट्टी दांडू माहिती है सब लोगों को, ये लड़का खेल रहा है यहाँ पे स्टिक और स्टिक से, उसको बोलते हैं, एक गेम का नाम आहे, त्याला मराठीत बोलतात विट्टी दांडू। तर ती विट्टी दांडूची जी दांडू आहे, ओके, म्हणजे काठी, वुडन स्टिक, वो क्या करने के लिए बोला है आप लोगों को, बेंड करने के लिए बोला है। क्या करने के लिए? बेंड। ओके, तर तुम्ही वाकू शकता का? वाकू शकता का? सपोज that our legs and arm also could not bend, so would be able to make a movement. तसंच तुम्ही तुम्ही जे दांडी तुम्हाला दिली आहे काठीची, ते तुम्ही वाकू शकता का? नाही वाकू शकत. ओके, सपोज तसंच तुम्हाला जर तुमचे हातपाय सुद्धा वाकले नसते तर तुम्ही मुवमेंट करू शकले असते का? तुमचे जर हात पाय असे वाकलेच नसते, बेंड झालेच नसते, तर तुम्ही हालचाल करू शकले असते का? नहीं। आप लोग मूवमेंट कर सकते हो क्या? नहीं। आपके जो हाथ है वो आप बेंड ही नहीं हुए, तो आप लोग आपके हैंड के मूवमेंट होगी क्या? नहीं होगी। सम ऑफ आवर बॉडी पार्ट्स कैन बेंड, दैट इज व्हाई वी आर एबल टू मेक अ मूवमेंट। तो हमारे बॉडी के जो ऐसे पार्ट है वो क्या होते हैं, बेंड होते हैं, और बेंड होने से ही हमारी बॉडी की क्या होती है, मूवमेंट्स होती है। वो जो बेंड नहीं हुए तो हमें कुछ बॉडी मूवमेंट्स करने को नाही आएगा। ओके, तर काही जे आपल्या बॉडीचे पार्ट्स आहेत ते बेंट होतात, वाकतात, आणि त्याच्यामुळेच आपण काय करू शकतो, हालचाल करू शकतो। कळालं? अब मुझे बताइए विच पार्ट्स ऑफ अवर बॉडी कैन बी बेंड। तो कौन से है जो बॉडी के पार्ट्स वो बेंड हो सकते हैं? कुठले शरीराचे जे बॉडी पार्ट्स आहेत ते बेंड होतात? चला कोण सांगणार मला, चला कोण सांगणार मला, कुठले कुठले बॉडी पार्ट्स आहेत ते बेंड होतात, वाकतात? कौन से बॉडी पार्ट्स है हमारे जो बेंड होते हैं? चलिए जल्दी बताइए मुझे आंसर। ओके, आर्या सांग। legs, लेग्स, व्हेरी गुड। अजून बाकी के लोग, चलिए बताइए सब लोग, सगळ्यांना यायला पाहिजे। गार्गी, ओके सांग गार्गी, कुठले शरीराचे अवयव वाकतात? hand, हैंड, ओके, हाथ, वेरी गुड। स्नेहा आप बताइए, और कौन से बॉडी पार्ट्स है वो बेंड होते हैं? neck, नेक, वेरी गुड, नेक। रिद्धी तू सांग। stomach, स्टमक, स्टमक बेंड होतो बाळा? नाही। स्टमक, आपलं पोट कधी बेंड होतं का, वाकतं का आपलं पोट? नाही वाकत। अजून स्पर्श तू सांग। was neck, leg, hand, ब्रिस्ट, ब्रिस्ट बोलतात teeth. त्याला। ओके, माइक ऑफ करा। देख, बघा आता आपण बघूया कुठले कुठले जे बॉडी पार्ट्स आहेत ते बेंट होतात। ओके, आपल्याला खाली दिलेले वेस्ट वगैरे, तर बघा काय दिले, फर्स्ट ट्राय दिस, हे करून बघायला सांगितलं तुम्हाला। स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर अँड मूव्ह युअर नेक ॲज शोन इन द पिक्चर। तर तुम्हाला मिररच्या समोर उभं राहायला सांगितले आणि तुमची मान काय करायला सांगितले, हा इकडे तिकडे मूव्ह करायला सांगितले, जसं पिक्चर मध्ये मूव्ह केलंय।
तर होते ना मूव, होते सगळ्यांची. जी मान आहे, जो नेक है हमारी, वो उसकी मूवमेंट होती है. द नेक बेंड फॉरवर्ड एज वेल एज बैकवर्ड, इट टर्न्स लेफ्ट और राइट, इट ऑल्सो बेंड लेफ्ट और राइट. ओके. तर जी मान आहे ती आपली पुढे झुकते, पुढे जाते, मागे वागते. ओके. लेफ्ट साईडला डावीकडे जाते, उजवी साईडला वळते. ओके. असं आपली डावी साईडला आपली अशी वागते सुद्धा मान, उजव्या साइड ला वागते. ओके. तो देखिए यहाँ पे जो नेक है उसकी मूवमेंट देखिए कैसे होती है. लेफ्ट साइड में हम लोग देख सकते हैं, राइट साइड में देख सकते हैं. ऐसे आगे आगे झुक सकते हैं, पीछे ऐसे हमारा जो नेक है वो पीछे ऐसे हम लोग सो सकते हैं. ओके. तो इस तरह नेक क्या होता है, बेंट होता है. ओके. नेक्स्ट आर्म्स. आता हात, हात सुद्धा काय होतात, बेंट होतात ना. वी कॅन बेंड अवर आर्म ऍट द शोल्डर, एल्बो अँड रिस्ट. तर आपण जो आपला हात आहे तो कुठे कुठे आपण वाकवू शकतो, खांद्याला. ओके. खांद्याला आपण वाकवू शकतो, शोल्डरला, एल्बो. मैंने अभी बताया एल्बो में भी बेंट हो सकता है. और रिस्ट, मनगट, ते सुद्धा काय होतं, आपले हात काय होतात, वाकतात. द फिंगर्स ऑफ अवर बॉडी कैन बेंड टू. हमारे जो हाथ के फिंगर्स होते हैं वो भी बेंड होते हैं. दैट इज वाई वी कैन मेक अ फिस्ट. उसकी वजह से हम लोग क्या बना सकते हैं, ऐसे हात की मुट्ठी बना सकते. ओके. त्याच्यामुळे आपल्या हाताची काय बनते, मूठ बनते. वी कैन डू मेनी थिंग्स विथ अवर हैंड्स. हम लोग हमारे हाथ की वजह से खूब ज्यादा काम कर सकते हैं. वी यूज आवर हैंड्स टू राइट एंड पिक अप द थिंग्स. मदर शेप्स अ लड्डू विथ हर हैंड, और बेबी होल्ड्स द रॅटल इन द हर हँड. बघा, जर आपल्या हे जे हात आहे त्याच्यामुळे आपण वेगवेगळी कामं करू शकतो. जसं आपण, तुम्ही हाताने लिहिता, ओके, काही वस्तू उचलता. तसं परत तुमची आई जे हाताने लाडू करते ते सुद्धा हाताने करते. ओके. आणि जो लहान मुलगा आहे त्याच्या हातामध्ये बघा तो खुळखुळ आहे, तो सुद्धा त्याने हाताने पकडलेला आहे. तो देखिए हम लोग हाथ से बहुत से ऐसे काम कर सकते हो. लड्डू बनाना, लिखना, कुछ चीजें उचलना, उठाना. तो ये सब काम हम लोग कर सकते हैं हाथ से. ओके. नेक्स्ट है वेस्ट. वेस्ट यानी कंबर. ओके. कमर बोलते हैं ना हम लोग, उसे बोलते हैं वेस्ट. तो कमर भी बेंट होती है, आप लोगों को पता है. हम लोग कमर, हमारी जो कमर है वहां से भी हम लोग ऐसे नीचे झुकते हैं ना, तो क्या होती है वो कमर बेंट होती है. ओके. तर आपण कमरेतून काय करतो, खाली वाकतो, तर त्याला काय बोलतात, बेंट. द वेस्ट. वी कॅन बेंड आवर टोर्सो ओनली ऍट द वेस्ट. जो जो आपला टोर्सो आहे तो कुठे बेंड होतो, तो फक्त कंबरच्या इथेच काय होतो, बेंड होतो. वी कॅन बेंड फॉरवर्ड ऍट द वेस्ट. तो हम लोग जो हमारे वेस्ट के वजह से नीचे क्या कर सकते हैं, बेंड, नीचे झुक सकते हैं. ओके. दैट मेक्स इट इजियर फॉर अस टू डू मेनी थिंग्स. वी कैन पिक अप द थिंग्स फ्रॉम द फ्लोर, टाई आवर शू लेस एंड प्ले गेम्स टू. तो देखिए, जो हम लोग बेंट होते हैं वेस्ट, वेस्ट के यहाँ से कंबर है, हमारी कमर है, वहां से हम लोग झुकते हैं, तो हम लोगों को बहुत चीजें करने के लिए मिलती है. बहुत चीजें हम लोग कर सकते हैं. जैसे शू की, हमारे जो शूज है उसके लेस बांधने के लिए हम लोग झुकते हैं. वैसे कुछ फ्लोर पे, जमीन पे कुछ चीजें गिरी हुई होगी तो वो उठाने के लिए हम लोग झुकते हैं. ओके. और कुछ गेम्स खेलने के लिए भी हम लोग झुकते हैं. ओके. तर बघा, जिथे आपण कंबर मधून, कंबरच्या इथून वाकतो खाली, तर त्याच्यासाठी आपल्याला खूप कामं करायला सोपी जातात. जसं आपल्या बुटाचे लेस वगैरे बांधायला, एखाद्या जमिनीवर काही वस्तू पडली असेल ती उचलायला. ओके. नेक्स्ट है लेग्स. तो लेग्स भी बेंट होते हैं, सब लोगों को पता है. आवर लेग्स बेंट एट द हिप जॉइंट एंड नी एंड द एंकल. तो हमारे जो नी है तो कहाँ कहाँ पे जो बेंट होता है, हिप जॉइंट पे, देन नीज पे और एंकल में. ओके. आवर टोज टू कैन बेंड बट नॉट मच एज अ फिंगर. तो हमारे जो टोज है, पैर के जो फिंगर्स है वो भी बेंट होते, और हमारे जो हाथ के फिंगर्स है उतने बेंट नहीं होते. हमारे पैर की मुट्ठी बनती है क्या, नहीं बनते उतने, वो क्या मूव नहीं होते. ओके. We use our legs for several purposes. We use our legs to stand, we walk and run, we climb up and down the stairs, we hop and jump, we work some machines to using our legs.
तो हमारे जो लेग्स है उससे हम लोग बहुत सारे काम कर सकते हैं, जैसे चलना, कूदना, जंप करना, चढ़ना, पेड़ पे चढ़ना, स्टेयर से नीचे उतरना, और कुछ मशीन वगैरह चलाना, हे सब हम लोग पैर से काम करते. तर आपण पायाचा उपयोग खूप साऱ्या कामासाठी करतो, जसं चालणे, उड्या मारणे, झाडावर चढणे, पायऱ्यावरून खाली उतरणे, मशीन चालवणे, हे सगळे काम आपण पायामुळे करतो. कळालं सगळ्यांना? सब लोगों को समझ में आया? बेंट होने वाले सब बॉडी पार्ट्स के बारे में, बेंट होने वाले सब बॉडी पार्ट्स के बारे में समझ में आया क्या? नेक, हैंड, आर्म, लेग्स और वेस्ट. चलिए उसके बाद में क्या दिया है वो देखते हैं. वन टास्क एंड मेनी मेथड्स, एक काम आणि अनेक पद्धती. ओके, तो एक हम लोग जो कुछ एक काम करते हैं उसके अलग अलग भी मेथड्स होते हैं. ओके, तो एक काम करने के बहुत सारे क्या होते हैं, मेथड्स होते हैं. तो देखिए वैसे, वन डे ट्राई दिस, देखिए यहाँ पे क्या बोला है, ट्राई दिस. वन डे यू डिसाइड नॉट टू ओपन योर माउथ एट ऑल टू स्पीक, सो यू हैव टॉक ओनली अ सायन्स अँड ओनली बाय द सायन्स अँड जेस्चर. तर तुम्हाला काय सांगितलं, एक दिवस तुम्हाला सांगितलं की तुम्ही अजिबात तोंड उघडायचं नाही आणि बोलायचं नाही. पण तुम्हाला आता समोरच्या व्यक्तीसोबत बोलायचं, तर तुम्ही कसं पण बोलणार, काही ऍक्शन करून बोलायचे. ओके, साईन वगैरे करून. यू आर आस्क्ड, शॅल आय लिव्ह और वेट? युअर आन्सर इज वेट. आता तुम्हाला विचारलं जाऊ की थांबू, तर तुम्ही काय करून सांगता, खून करून काय सांगणार, साइन करून वेट. वेटला काय करता तुम्ही, असा हात दाखवता ना, थांबायला कसं बोलता तुम्ही, थांबा. ओके, देखिए यहाँ पे इस लड़की ने बोला है वेट के लिए कौन सा साइन किया है, उसने ऐसे हाथ दिखाया है, अपने जो पाम है वो दिखाया है. ओके, उसको पूछा गया शैल आई लीव और वेट, मैं यहाँ पे रुकूं या जाऊं, तो उसने रुक 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 ऐसे बोला है. तो वेट के लिए क्या किया, देखिए उसने, यू आर आस्क्ड हाउ इज द करी, योर आंसर इज डिलीशियस. तो आप लोगों को पूछा कि ये जो करी है, ये जो सब्जी है कैसे हो गई, तो आप लोग कैसे बताएंगे, आपको बोलना नहीं है, सिर्फ एक्शन करके बताना है. तो आप लोग डिलीशियस, अच्छी हुई, तो क्या करते हैं, ऐसे फिंगर्स ऐसे दिखाते हो ना, जैसे उस रेड कलर के टी इस बॉय ने दिखाया है, तो ऐसे दिखाते हो आप लोग, अच्छी हुई तो. ओके, यू आर टोल्ड द कैट इज नॉट फीलिंग वेल, तर युअर आन्सर इज व्हॉट हॅपन टू इट. तर तुम्हाला सांगितलं, तर तुमची जी एक जो कैट है वो बीमार है, तो आप लोगों को पूछना है कि क्या हुआ उसको. तो आप लोग कैसे पूछते हो, जैसे इस लड़की ने पूछा है, तर तुम्ही कसं विचारता, काय झालं, असं विचारता ना. ओके, यू आर आस्क्ड हाउ इज द वेदर, तो युअर आंसर इज आई एम फीलिंग वेरी कोल्ड. तो आप लोगों को पूछा कि बाहर की हवा कैसी है, तो आप लोगों को थोड़ा ठंड बज रही है, ठंड लग रही है, तो आप लोग कैसे करते हो, देखिए ऐसे करते हो ना. तर असं आपण वेगवेगळे ऍक्शन न बोलता काय काय वेगवेगळे सायन्स करून सुद्धा आपण आन्सर देऊ शकतो. तर वी यूज अवर माउथ टू स्पीक, बट वेन प्लेइंग दिस गेम विच पार्ट्स ऑफ बॉडी युअर बॉडी डिड यू यूज टू मेक अ सायन्स. बघा, तुम्ही नेहमी एकमेकांशी तोंडाने बोलता, पण आता हा जो गेम खेळताना तुम्ही कुठले कुठले बॉडी पार्ट्स यूज केले, बघा. ज्यादा तो आप लोगों ने हैंड्स का यूज किया है. ओके, किया है ना. तो व्हाट्स द सॉल्यूशन, देखिए यहाँ पे कुछ पूछा है, व्हाट्स द सॉल्यूशन, यू वांट अ बॉक्स फ्रॉम अ व्हेरी हाय शेल वेअर युअर हँड कॅनॉट रीच. तर तुम्हाला काय पाहिजे, तुमचं एक डब्बा वगैरे खूप वरती ठेवलेला आहे, तुम्हाला तो काढायचा तर तुमचा हात पोचत नाही. टू कॅरी आउट एनी टास्क वी कॅन चूज वन from a number of methods of doing it. If we cannot use the usual method, we can get someone to help, or we can use some special advice. Somebody may find it difficult to do something. We should then offer all possible help. तर बघा, कोणतेही काम करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे काय करता, निवड करता. तर एका पद्धतीने तुमचं काम होत नसेल त्या पद्धतीने, तर तुम्ही काय करता, दुसऱ्यांची मदत घेता. ओके, नाहीतर कुठले तरी साधन यूज करता, कुठलं तरी म्हणजे काहीतरी वस्तू वापरता. तर एखादं काम करताना कोणालाही अडचण येऊ शकते,
तेव्हा शक्य ती मदत आपण करावी। ओके, तो आप लोग देखिए यहाँ पे आप लोगों को पूछा है कि ऊपर जो रखा हुआ है बॉक्स वो निकलना है, डब्बा वगैरह। तो आप लोगों के पास देखिए, आप लोग पहले क्या मेथड यूज करोगे, आप लोग क्या ऐसे वहां तक हाथ, आपका हाथ पहुंच रहेगा वो देखेंगे। ओके, नहीं पहुंच रहे तो आप लोग क्या करेंगे, टेबल का यूज करोगे। तो टेबल से भी आप लोगों का हाथ नहीं वहां तक पहुंचा तो आप लोग क्या करोगे, आपकी मम्मी को बुलाओगे या किसी बड़े भैया वगैरह को बुलाओगे और वो डब्बा निकालने के लिए बोलोगे। ओके, तो इस तरह हम लोगों के जो काम होते हैं उसको करने के लिए अलग अलग मेथड्स हम लोग यूज करते हैं। ओके, use your brain power. What was the little boy able to do because ताई picked him up? तर इथे जे ताईच्या कडेवर बसलेला मुलगा ज्याचं कोणतं काम झालं असेल, क्या काम हुआ होगा इस यहाँ पे जो लड़की ने उस लिटिल बॉय को उठाया है, उसका क्या काम हो गया, उसको खिड़की से बाहर देखना था ना, तो उसकी हाइट नहीं पहुंच रही थी, तो इसलिए उसके जो दीदी है उसने उसको उठाया और अभी उसको जो खिड़की का बाहर का व्यू है वो सब दिख रहा है खिड़की से, तो वही उसका वही काम था, वो हो गया। ओके, तर त्याला खिडकीतून बाहेर बघायचं होतं पण त्याची हाईट पोहोचत नव्हती, मग त्याच्या आईने त्याला उचललं आणि त्याचं काम झालं। ओके, अब देखिए लास्ट क्या है, आय एम युनिक। आय एम युनिक म्हणजे काय, माझ्यासारखे दुसरे कोणी नाही। ओके, हमारे जैसे दूसरा कोई नहीं होता है। ओके, आई एम यूनिक, हम सबसे अलग। देयर आर काउंटलेस पीपल इन द वर्ल्ड बट all of them have the same body parts. Even so, no two persons are exactly alike. That is because each one has a different finger and a form. There are differences in height and weight, hairline, and features of the face. तर बघा, आपल्या जगामध्ये खूप साऱ्या काय आहेत, लोक आहेत। ओके, सगळ्यांना तेच हवंय, बॉडी पार्ट्स आहेत, हात, दोन कान। ओके, एक नाक, दोन पाय, सगळ्यांना सेम आहेत। पण सगळेजण बघा सेम दिसतात का, नाही। एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी दिसत नाही, का दिसत नाही, सगळ्यांचे जे हे आहेत, चेहरा म्हणजे उंची, कोणाची हाईट, कोणाचं वजन, कोणाचं हेअरलाईन, सगळ्यांची काय वेगळी वेगळी असते, त्याच्यामुळे आपण एकमेकांना ओळखू शकतो। ओके, इन द होल वर्ल्ड ओनली यू लुक लाईक युअर सेल्फ, डू यू नो दिस? तर पूर्ण जगामध्ये तुम्ही तुमच्यासारखेच दिसतात, हे तुम्हाला माहित आहे का? तुमच्यासारखं दुसरं कोण दिसत नाही। ओके, तो देखिए यहाँ पे जो पिक्चर में सब लोग गर्ल्स और बॉयज दिख रहे, वो सब सेम दिख रहे हैं क्या? नहीं, सब लोग एक दूसरे से यूनिक है, अलग अलग दिख रहे हैं। ओके, डू यू नो sometimes twin brothers and sisters look exactly alike but even between them there are small differences. तुम्हाला माहिती आहे, कधी कधी जुळे असतात, जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ, ते अगदी एकसारखे दिसतात पण त्यांच्यात पण थोडासा फरक असतो। तो कभी कभी जो ट्विन्स होते हैं, ओके, जो जुड़वा होते वो एक जैसे दिखते पर उसमें भी बहुत सारे क्या होते हैं, डिफरेंसेस होते हैं। तो सगळ्यांना कळाला लेसन, सब लोगों को लेसन समझ में आया? आवर बॉडी, सगळ्यांना कळालं का बॉडी पार्ट्स? चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए। चलिए, सगळ्यांना कळाले का बॉडी पार्ट्स? ओके, तर सगळ्यांना होमवर्क मध्ये क्वेश्चन आन्सर्स, हे जी एक्सरसाइज आहे सगळ्यांना सॉल्व करायचे। ओके, कळालं सगळ्यांना? सबको जो एक्सरसाइज है होमवर्क में सॉल्व करनी है। ओके, आणि नेक्स्ट क्लासमध्ये आता नेक्स्ट लेसनचं ओरल घेऊया, 7th 8th, लेसन नंबर 7 आणि 8 सगळ्यांनी ईव्हीएसचं लर्न करायचं आहे, फिलिंग द ब्लँक्स आणि आन्सर इन वन सेंटेन्स। नेक्स्ट क्लासमध्ये 7th आणि 8th वर आपण ओरल घेऊया। ओके, आणि एक्सरसाइज सुद्धा कंप्लीट करायची आहे। सबको समझ में आया? जो लेसन नंबर 7th और 8th है वो ओरल में नेक्स्ट क्लास में ओरल लूंगी उस लेसन पे, और इसके जो क्वेश्चन आन्सर्स है वो भी लिखना है इस लेसन के। ओके, चला मग आपण इथेच थांबूया, नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन घेऊया। ओके, बाय एव्हरीवन, Bye, teacher. बाय Bye, teacher. बाय।
चलिए क्लास लेफ्ट कीजिए फटाक से। बाय टीचर। बाय। बाय टीचर। बाय। चला क्लास लेफ्ट करा तन्वी आणि रिद्धी, क्लास लेफ्ट करा। रिद्धी क्लास लेफ्ट कर। रिद्धी क्लास लेफ्ट कर बाळा।